मैदान चॅलेंजर यांच्यामधील फायनल मॅचला सुरुवात होते 13व्या पर्वाची. हॅलो हा बोल ना. पंडितजी यांचाही सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर सन्माननीय जयेश भोसले सर यांना देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. या ठिकाणी या सुंदर समालोचन 2 दिवस या ठिकाणी केलं आणि तुमच्यातीलच एक सहकारी यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. यानंतर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर. हा जावेत मॅचच्या दिशेने 13वं पर्व फायनल मॅच. सगळ्यांना विनंती एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. फायनल मॅच. ओ हो पहिला बॉल अप्रतिम टाकलाय. एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये धनंजय भोसले यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विजय सातवसे. एक नियम आहे, पहिली ओपनिंग स्ट्राईक ओव्हर 40 घेणार आहे. ओपनिंग बॉलिंग सुद्धा ओव्हर 40 क्रिकेटर्स करणार आहे आणि अशा प्रकारचा फॉर्मॅट आहे. आणि सीएचे प्रीमियर लीगचा 13व्या पर्वाची फायनल. यावेळेला स्क्वेअर लेगला खेळले. हा बॉल फटका चांगला होता. धनंजय यांच्या बॅट मधून आलाय. सीमारेषेच्या दिशेने जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे झाला जरूर, तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने सुरू होते. सुरेश कांबळे आणि विनोद सालियन यांच्याकडून गणेश ढेरे कॅच घेतली तर 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. यावेळेला मात्र अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मॅचची सुरुवात जबरदस्त. गणेश ढेरे यांच्यासाठी विशेष पुरस्कार सुरेश कळंबे आणि विनोद सालियनजी यांच्याकडून पुरस्कार आहेत. जवळच मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात प्रवीण जाधव. 13वं पर्व. बोल करता आमची ही स्पर्धा 13 वर्षाची झाली आणि आज फायनल मॅच. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. एका बाजूला वेदांत चॅलेंजर सचिन फदाले आणि दत्ता भालेराव आणि कंपनी. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. चांगली गोलंदाजी आणि काय गोलंदाजी केली जाते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रामचंद्र राजमाने, संतोषजी फाफाळे, सचिनजी मोरे यांची सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड ही टीम. आणि इकडे जर पाहिलं तर थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. 2 धावा धावफलकावर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाईल. फायनल मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमधील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजय सातवसे अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु या वर्षी बाजी कोण मारणार. आणि दोन्ही बॅटर म्हणजे दोन्ही बॅटरपैकी कुणीही षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी सचिन शेठ मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. 5 ओव्हरची फायनल मॅच आहे. थोडीशी घाई करायची आहे कारण सेकंड इनिंगला अंधार देखील पडू शकतो. त्याच्यामुळे दोन्ही टीम, कारण सेकंड बॅटिंग तुम्हाला करायची आहे. यावेळेला फटका. हो फसलाय. अगदी जबरदस्त विकेट या ठिकाणी येते. विजय सातवसे वेदांत चॅलेंजर साठी विकेट घेत आहेत.
फायनल मॅच सुरू आणि पहा आमचे सीएचे बांधव काय आनंद घेत आहेत, आपापल्या पद्धतीने एन्जॉय करतायत या फायनल मॅचला. मोठ्या प्रमाणावर याही वर्षी स्पर्धा रंगली. या स्पर्धेचा एक स्टँडर्ड आहे आणि तो दरवर्षी जपला गेलेला आहे. आणि आज देखील या स्पर्धेचं उच्च दर्जाचं आयोजन पाहायला मिळालं. जे कुठे नाही होत ते इथे होतं आणि त्यामुळे या स्पर्धेची बात वेगळी आहे. महाराष्ट्रातील मोठमोठे कॉमेंटेटर या स्पर्धेसाठी आलेले आहेत. या अगोदर जर पाहिलं तर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील प्राप्ती लाईव्ह खूप चांगल्या पद्धतीने करते. विजय मंगेश फदाले आले पहिल्याच बॉलवर, फटका खेळलाय, पहिलाच बॉल, सीमा रेषा पार. पाहतोय परंतु 13 वर्षात माझ्या मते जवळपास 90% वेळा मैदानात गेला आणि पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. आज देखील तेच केले मंगेशने. आणि सतीश देवकर पार्थ स्पोर्ट्स यांच्याकडून मंगेशच्या या षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. सचिन मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आणि त्याचबरोबरीने पार्थ स्पोर्ट आपल्या सीएचचे मास्टर माइंड सतीश देवकर यांच्याकडून 500 रुपये मंगेशला. फायनल मॅच आहे. सीएचे बांधवांचं क्रिकेट आपण पाहतोय. कुणी डॉक्समध्ये, कुणी कस्टममध्ये, कुणी नावाशेवाला, कुणी मुंबईला, कुणी मुंबई कस्टम, कुणी मुंबई डॉक्स, कुणी कार्गो, अशा सगळ्या ठिकाणी काम करणारे आमचे सीएचे बांधव आज एका ठिकाणी आलेत आणि गेली 13 वर्ष ते हेच काम करतायत. आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. थोडासा दबाव आहे परंतु या दबावाला हटवावं लागणार आहे कारण विजय सातवसे यांनी एक चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात आपल्याला निशांत वर्तक. हा की फॅक्टर राहिलाय अख्ख्या स्पर्धेमध्ये. बॅटिंग बॉलिंग दोघांनीही प्रभावित केलं. निमेश रेडकरने सुद्धा तेच भूमिका अख्ख्या स्पर्धेमध्ये केली आहे. परंतु फायनल कोण जिंकणार, कोणी जिंकलं तर ट्रॉफी मात्र भटवाडीत जाणार आहे एवढं मात्र नक्की. या पहिला वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी. निशांतचा हा वेगवान बॉल आणि बचावले इकडे निमेश. पाहूया आणि या दोन संघांमध्ये अगोदर सुद्धा मॅचेस झालेले आहेत. पाहूया आज काय होणार आहे. सचिन फदाले हे देखील एक सातत्याने या स्पर्धेमध्ये टीम टाकतायत. अमित वर्मा साहेब ग्रुप 4 चे कस्टम अप्राइजिंग ऑफिसर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आइए सर, आपका तहे दिल से स्वागत है. अमित सर आइए. हमारे बीच अमित वर्मा साहब आ चुके हैं, ग्रुप 4 कस्टम अप्राइजिंग ऑफिसर. आपका तहे दिल से स्वागत है. सीएचए प्रीमियर लीग का ये 13वां संस्करण और 13वें संस्करण का ये फाइनल मुकाबला और हमारे बीच काफी सारे कस्टम ऑफिसर भी मौजूद है और उनकी मौजूदगी में ये फाइनल मुकाबला यहाँ चलता हुआ. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव पाहायला मिळाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील तो दबाव आहे. दबाव हटवायचा असेल तर त्याचं उत्तर षटकार चौकाराने सुद्धा द्यावं लागेल. परंतु मॅच 5 ओव्हरची आहे हेही विसरून चालणार नाहीये. पाहूया काय होतं या ठिकाणी. मंगेश पुल करतायत यावेळेला. स्ट्रोक जर पाहिला तर मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. खाली क्षेत्र होतं. बॉल जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पार, चौकार. डीजे इकडे बॉलची पिचिंग जर पाहिलं तर थोडीशी लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाली. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मंगेश फदाले गेली कित्येक वर्ष या स्पर्धेवर अधिराज्य गाजवतोय. आज देखील जर पाहिलं तर तब्बल या क्रीडा स्पर्धेची 7वी फायनल खेळतोय आणि त्यापैकी या अगोदर 4 वेळा विजेतेपद देखील त्यांनी मिळवलंय. समोर जर पाहिलं तर निशांत वर्तक टॅलेंटेड खेळाडू आहेत. इकडे चांगला बॉल, सन्मान दिलाय. चांगल्या बॉलचा सन्मान, खराब बॉलवर प्रहार हे तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि या फायनल मॅच मध्ये काय होणार याची देखील उत्कंठा आता या ठिकाणी सगळ्यांनाच लागली आहे. आमचे सगळे सीएचे बांधव सातत्याने व्यस्त असतात. सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका ठिकाणी, रात्री एका ठिकाणी असा प्रवास करावा लागतो. या यार्डमधून त्या यार्डमध्ये हा सुद्धा प्रवास त्यांना करावा लागतो. धावपळीचं जीवन जगावं लागतं आणि त्यातून आनंदाचे क्षण म्हणजे सीएचे प्रीमियर लीग. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल, मंगेशचा पुल सक्सेसफुल. देवकर यांच्याकडून 500 आणि सचिन मोरे यांच्याकडून 1000. डीजे
मंगेशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार पाहायला मिळालाय. अनुभव आहे मंगेशकडे आणि तोच इकडे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला हळूवार पद्धतीने ढकललं तिकडे गलीच्या झोनमध्ये, अडवला जाईल चेंडू, तोपर्यंत एक धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. ज्यावेळेला 2 ओव्हर संपलेल्या आहेत. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 ओव्हर इकडे संपलेल्या आहेत. फायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रचंड घमासान देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी प्रत्येक सीएचे बांधव तो या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला आहे. ज्याचं प्रेम आहे या स्पर्धेवर, ज्यांनी ही स्पर्धा पाहिली आहे, ज्यांनी ही स्पर्धा खेळली आहे. कुणीही जिंको हारो, आमच्या सीएचेचं क्रिकेट आम्हाला पाहायचं आहे. यासाठी मात्र सगळे आमचे सीएचे बांधव आलेत, दूर दूरवरून आलेत. त्या सगळ्यांचं स्वागत असेल. यस, आणि खऱ्या अर्थाने आम्ही संतोष मोरे साहेबांचं विशेष आभारी असू. उर्मी शिपिंगचे सर्वेसर्वा आणि शिवनेरी मल्टीपर्पज बँक्वेट हॉल साताऱ्याचा सर्वात मोठ्या हॉलचे मालक आणि आपल्या सीएचे मधील एक आदरणीय व्यक्तिमत्व संतोषजी मोरे साहेब यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. दरवर्षीप्रमाणे त्यांचंही आगमन या स्पर्धेसाठी आवर्जून राहिलेलं आहे. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला पुल केलाय फटका मंगेश फदालेच्या बॅट मधून. वा मंगेश, आणि आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4 चौकार. फाइनल का मुकाबला यह चलता हुआ राजकुमार देवकर साहब के द्वारा भी इसके आगे जो भी खिलाड़ी 6 लगाएगा उसके लिए 500 रुपए का इनाम होगा. और फाइनल का यह मुकाबला चलता हुआ मंगेश फदाले इस बार भी पुल करना चाहते थे, थोड़े से पीछे हट के खेलना चाहते थे. गेंद गई सीमा रेखा की दिशा में जहां दर्शक खिलाड़ी मौजूद थे और उसके कारण एक ही रन पर संतुष्ट रहना होगा. और रन 26 पर 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हमारे बीच नितिन सर, हमारे बीच विनय कुमार सर, अजय मीना सर और अमित वर्मा सर मौजूद है. आप सभी का हम तहे दिल से स्वागत करेंगे इस फाइनल मुकाबले में. अगली गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर थी और अंपायर ने अपने हाथ खोले और वाइड बॉल करार दिया है यहां. जबकि इस टूर्नामेंट का फाइनल मुकाबले का ये तीसरा ओवर चलता हुआ स्कोर जाके पहुंचा है 27 रनों पर. पिछले 13 सालों से निमेश रेडकर. अगली गेंद थोड़ी सी आगे की थी, धीमी गति से की थी, ऑन साइड में खेला. 1 रन पूरा करेंगे, दूसरे का प्रयास और दूसरे रन की कोशिश कामयाब होती हुई. 2 रन से स्कोर आगे जाता हुआ 29 रनों पर. यह अंतिम मुकाबला है, फाइनल मुकाबला है. पिछले 13 सालों से इसी तरह से क्रिकेट यहां हमें देखने मिला है. हमारे सभी सीएचे भाई काफी मेहनत करते हैं, काफी भागदौड़ करते हैं, मगर इन 2 दिनों में काफी आनंद लेते हैं क्रिकेट का. और एक पूरी तरीके से ये क्रिकेट का त्योहार है हमारे लिए. और उसी के कारण हर साल इस टूर्नामेंट के लिए हमारे सभी सीएचे भाई आनंद लेते हैं इस क्रिकेट का. अगली गेंद थोड़ी सी फटकी हुई थी, पीछे की थी और इस गेंद को भेज दिया तारामंडल में 6 रनों के लिए. सिक्सर. रुपए का इनाम है. और हाँ, मंगेश फदाले के लिए और सचिन मोरे साहब के लिए इस 6 के लिए भी 1000 रुपए का इनाम है. निमेश रेडकर के लिए इनाम है. फाइनल मुकाबला है और आप जितना भी अच्छा प्रदर्शन करेंगे और आपके लिए काफी सारे इनामात भी यहाँ मौजूद है. पैंतीस रन बन चुके हैं निमेश रेडकर बैटिंग के लिए. अगली गेंद फुल टॉस थी मगर टाइमिंग नहीं कर पाए, गेंद हवा में मगर वहां कैच नहीं बन पाया. 1 रन पूरा करेंगे, 1 रन से स्कोर आगे जाता हुआ. देखते देखते यह 3 ओवर का खेल खत्म हो चुका है और रन बने हैं. हाँ, 1 गेंद शेष है इस ओवर की और रन बने हैं यहां 36 रन बने हैं.
अगली गेंद कवर्स की दिशा में खेला, मंगेश का ये स्ट्रोक, 1 रन पूरा करेंगे, दूसरे का प्रयास और दूसरे रन के लिए भी और निमेश और मंगेश दौड़ चुके हैं और 2 रन से स्कोर आगे जाता हुआ। देखते देखते 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, रन बने 38 और आने वाले 2 ओवर अभी भी शेष है और मैं आमंत्रित करना चाहूंगा मेरे मित्र जयेश भोसले सर इनको। मी आभारी आहे या संपूर्ण कमिटीचा, दादासाहेब पाटील असतील, सतीश देवकर, संजयजी जिमूर, सुधीरजी चव्हाण, अमितजी खालतो, दैवतजी डोंगरे, सुनीलजी गंभीर, सनी, दिगंबरजी पाटील, शैलेशजी शिंदे, संतोषजी सावंत, सचिनजी वारंगे, श्रीनिवासजी रत्नपारखी, अमोलजी हातनोटकर, बाळासाहेब भोईनकर, गंगाधरजी कोडतेस, नंदकुमारजी गिरी, विजयजी वरपे, शैलेशजी सोनकर, किरणजी इंगळे, प्रसादजी उतेकर, प्रणयजी माने, उदयजी साटम, विकासजी कंक, सचिनजी फदाले, सुकर्णजी भोर आणि निलेशजी कुंजीर, हो आणि चंद्रकांत शेटे सुद्धा। दोन खेळाडू इथे बाद झालेत, फायनलची मॅच आपण पाहतोय। धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर, यांचा आवाज आपण ऐकतो आहोत। मैदानाच्या आतमध्ये निमेश रेडकर आणि त्याच्या साथीला मंगेश फदाले यांना आपण पाहत आहोत, जिथे शेवटचे 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे। धावफलकावरती धावा जिथे आपण पाहिल्या तर एकंदरीत 38 धावा धावफलकावरती आहेत। सीएची प्रीमियर लीगची शेवटची मॅच आपण पाहत आहोत। येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये सीबी ट्रॉफी देखील येते 8 आणि 9 मार्चला। पुढचा बॉल गोलंदाज, पहिला बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय, उसळी घेणाऱ्या बॉलला क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक चेंडूच्या खाली हो विजय सातवसे एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून इथे टिपत असताना पाहायला मिळाले। महत्वपूर्ण क्षणाला त्यांनी टिपलेला हा झेल फलंदाज निमेश रेडकर बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय। खेळाडू क्रमांक 3 बाद झालाय। संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती असताना 38 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजिंक्यला आपण पाहत आहोत। सीएची प्रीमियर लीग शेवटाकडे निघाली आहे, याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि खऱ्या अर्थानं 365 दिवस ज्या स्पर्धेची वाट पाहिली जाते ती स्पर्धा आता शेवटाकडे निघाली आहे। न्यू बॅटर मैदानावरती जिथे लेफ्ट हँडर आहे, जिथे अजिंक्यला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती धावा गोळा करायच्या प्रयत्नामध्ये गणेशला इथे विकेट देऊन बसला। पहिल्याच बॉलवरती निमेश, 2 षटकांचा खेळ शेष आहे। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना गणेश गोलंदाजी मार्क वरती आहे आणि त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आदरणीय सुरेशजी काळंबे साहेब यांच्या माध्यमातून। पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला विनोदजी सालियन आणि त्याच वेळेला सुरेशजी काळंबे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज गणेश डेरेसाठी आहे। पहिली विकेट तर त्याने मिळवली आहे। सुंदर गोलंदाजी, कलात्मकतेने तो गोलंदाजी करतो आहे। पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्यानंतर त्याने चेंडू चांगल्या टप्प्यावरती इथे हाताला, चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला। लगातारचे 2 चेंडूवरती धाव अद्याप आलेली नाहीये। फायनलची मॅच, ग्रँड फिनाले, मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत। 2 नामवंत संघांच्या दरम्यान जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे एका बाजूला आपण पाहतोय जिथे वेदांत चॅलेंजर्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते सन इम्पॅक्स क्लिअरिंग शिपिंग अँड एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड। पुढचा बॉल बॅकफुटला आला, ऑन साइडला केलाय, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूच्या खाली। इथे दोन्ही क्षेत्ररक्षकांची झाली आहे चुकी, धावा मिळतील या बॉलवरती।
चौकार आहे, हा चौकार आहे. DRS कॉल करण्यात आला होता, चेक करण्यात आला, चौकार आला. फायनलची मॅच आपण पाहतोय खंडूजी हंडे यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आहे दोन्ही संघांसाठी. हा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. सिंगल येते, संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते आहे, जिथे 43 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये सन इम्पेक्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड या संघाची बॅटिंग चालू आहे. पूर्वार्धाचा खेळ रंगतोय. फायनलची मॅच आपण पाहतोय. CHA प्रीमियर लीग CPL 2025 सीझन 13 पर्व हे सुपर डुपर हिट झालंय या स्पर्धेचं. प्रत्येकाने उदंड असा प्रतिसाद दिला या स्पर्धेला. नेहमीच या आयोजन समितीचं कौतुक करावं तितकंसं कमी आहे. प्रशस्त असं क्रीडांगण, डी इव्हेंटची ही बाउंड्री लाईन, पुण्याहून खास उमेशजी नायडू यांची संकल्पना आपण पाहतोय. बाउंड्री लाईन वरती बॅकफुटला आले, कट केला डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल इथे येत असताना पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते धावफलकावरती. 44 धावा धावफलकावरती आहेत. गणेशने या षटकामध्ये एक गोष्ट आवर्जून चांगल्या रीतीची केली आहे. धावा त्याने कमी खर्च केल्यात. 6 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्यात, मिळवले. विकेट टेकर गोलंदाजाने विकेट मिळवली आहे आणि अर्थात या षटकामध्ये धावा देखील थांबवल्यात. अचूकतेने नियंत्रितबद्ध कामकाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय, परंतु इथे हात खोलावे लागतील. लेफ्ट हँडर बॅटर अजिंक्य. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. दिशाहीन चेंडू आहे. अतिरिक्त धावा एक्स्ट्रा ज्या आहेत ना, या कुठे ना कुठेतरी बोनसच्या स्वरूपामध्ये राहतील. कोणत्याही प्रकारचं मेहनत न करता आपल्या अकाउंट्स मध्ये येणाऱ्या या ज्या धावा आहेत ना, त्या कुठे ना कुठेतरी प्रतिस्पर्ध्याला एक नवं चैतन्य देतील, कारण मोठे स्ट्रोक खेळण्याची ऊर्जा त्यांना इथे प्राप्त होईल. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 45 आहेत एक्स्ट्राच्या मदतीने. मोठ्या फटक्यांच्या अपेक्षेमध्ये प्रतीक्षेमध्ये अजिंक्य. कमी गतीने टाकला, खोलात टाकला होता, फ्लाईट दिली, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे, आपला हजरदबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवतोय. बाउंड्री लाईन वरचा क्षेत्ररक्षक नेहमी सतर्क असायला हवा. त्याची फिजिकल फिटनेस, हँड अँड आय कोऑर्डिनेशन, जिगर, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतात. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती एकंदरीत पाहिला तर धावफलकावरती 46 आहेत. 46 ऑन दी बोर्ड एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सनी साइडला पुल हे केवळ फलंदाजाला आमंत्रण, आणि ते स्वीकारलं. अजिंक्य पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती. अर्धशतक कंप्लीट झालंय. 52 धावा धावफलकावरती आहे. बॅटिंग करत असताना सन इम्पेक्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी. पुन्हा एकदा लांब लचक, लांब सर्वाधिक लांब षटकार. दोन बॉल वरती 2 षटकार आलेत. अजिंक्य पाटील तिसरा जर का आला तर इथे खंडूजी हंडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. अजिंक्य पाटील काय स्ट्रोक आले त्याच्या बॅटमधून. ऑन साइड हा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याने ऑन साइडला 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोरखा शिंदेला आपण पाहतोय. धावा आल्यात, रन्स आल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. यावेळेचा बॉल याही वेळेला ऑन साइडला केलाय. मिस टायमिंग आहे विकास. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चांगल्या रीतीने झेल घेतलाय निशांत वर्तकने आणि खेळाडू क्रमांक 4 बाद.
थँक्यू. 58 ला चौथा खेळाडू बाद झालाय. संघाची सुस्थितीमध्ये धावसंख्या पाहायला मिळते, कारण जो विचार संघाने केला असेल एकंदरीत एक मोठं लक्ष उभं करण्याचं, आणि या शेवटच्या मॅच मध्ये ते लक्ष जवळपास इथे उभं राहिलंय. एखादा मोठा स्ट्रोक आला तर आणखीन एक मोठी धावसंख्या इथे पाहायला मिळेल. प्रफुल्ल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. बॅटिंगसाठी दाखल होत असताना प्रफुल्ल मोरे 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तो आलाय. गोरखपूरचा बॉल यावेळेला खोला टाकला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला केले. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला वेगाने रन्स कंप्लीट केली आहे. ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल आली आहे. एक एक धाव महत्वाची राहील, परंतु अगदी त्याच वेळेला संघाचा महत्वाचा खेळाडू जो ज्या वेळेला आपण पाहिलं चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय, ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार 2 चौकार पाहायला मिळाले. 26 वरती नॉट आउट करतो तो मंगेश पदाले ऑन अ स्ट्राईक. उजव्या सीच्या बाहेर हा चेंडू नो बॉल. नो बॉल. दिशाहीन चेंडू राहिलाय. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. अशा परिस्थितीमध्ये असे चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. मंगेश पदाले स्ट्राईक इन वरती आला. कुठेतरी अंडर प्रेशर होता गोलंदाज, प्रेशराईज केलं. तो अगदी पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या आधीच उजव्या यशीच्या बाहेर आला होता, आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाने आपली लेंथ अँड लाईन हिरावली आहे. एक्स्ट्रा रन आली आहे. अगदी त्याच वेळेला पुढचा बॉल हा फ्री हिटचा असेल. एक ब्लँक चेक आणि त्याच्यावरती अमाऊंट टाकायची, डिपॉझिट करायचं आहे. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते एकंदरीत 60 रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावर. पुढचा बॉल गोरख शिंदे. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशाहीन, अर्थात फ्री हिट्स कंटिन्यू राहील. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावा इथे बहाल करत असताना गोलंदाज अतिरिक्त धावा जास्तीच्या या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, किंबहुना अगदी त्याच वेळेला मोठे 2 षटकार आल्यानंतर गोलंदाजी करतोय गोरख. पुढचा बॉल फ्री हिटचा राहील. बॅकफुटला आले. ऑन साइडला ठोक. $67 runs on the board at बॅटिंग करत असताना सन इम्पॅक्ट क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड. धावा आल्या. 67 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळाल्यात. मंगेश पदाले काय स्ट्रोक केला. बॅकफुट वरती आला ऑन साइडला. सायंकाळची चहापान केल्यानंतर हा फटका त्याने खेचला असावा, इतका वेळ त्याच्याकडे होता हा स्ट्रोक खेळण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने धाव घेत असताना खेळाडू येथे रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद, परंतु पूर्वार्धाचा खेळ संपला. फायनलची मॅच धावफलकावरती 67-68 टार्गेट या मॅच मध्ये राहील.
मीना साहब, उसके बाद अजय मीना साहब को मैं यहाँ आमंत्रित करना चाहूँगा। दैवत डोंगरे आप आइए और सम्मान करेंगे अजय मीना सर का। अजय सर, आप सभी कस्टम अप्रेजिंग ऑफिसर इस टूर्नामेंट के लिए आए और इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई, इसके लिए एक छोटा सा सम्मान हमारे सभी CHO भाइयों द्वारा। अजय मीना सर, सम्मान किया जा रहा है। अमित वर्मा सर, उसके बाद विनती करना चाहूँगा ग्रुप 4 अप्रेजिंग ऑफिसर अमित वर्मा सर हमारे बीच मौजूद है और उनका भी एक शुभ सम्मान। दादासो पाटिल, आपसे विनती है आप यहाँ आइए। अमित वर्मा सर, उसके बाद त्यानंतर प्रवीण नाईक या आपण या ठिकाणी यायचं आहे, आपलाही सन्मान केला जातो। अमितजी खातू, आपणास विनंती असणार आहे आपण प्रवीण नाईक साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। या स्पर्धेसाठी आवर्जून वेळ काढून मात्र आपण सगळे आलेलात। त्याचबरोबर आमचे प्रमुख अतिथी संतोषजी मोरे साहेब यांचं मार्गदर्शन, प्रमुख मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। आज सन्मान केला जातोय प्रवीणजी नाईक साहेबांचा। धन्यवाद। जाऊयात आता आपण फायनलच्या दुसऱ्या डावाकडे। दुसऱ्या डावाला सुरुवात होते। 13वे पर्व, ज्या 13व्या पर्वावर आपल्या सगळ्या CHA बांधवांना आहे गर्व, असं हे 13वे पर्व CHA प्रीमियर लीगचं। फायनल 2 बलाढ्य संघांमध्ये आहे वेदांत चॅलेंजर सचिन फदाले दत्ता भालेराव यांच्या 2 संघांमध्ये आणि त्याचबरोबर सन इम्पॅक्ट्स क्लिअरिंग अँड शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड रामचंद्र राजमाणे, संतोषजी फाफाळे आणि सचिनजी मोरे यांच्या मालकीची असणारी ही टीम आहे आणि त्यामध्ये खेळली जाते फायनल मॅच। पहिल्या डावात धावा झाल्या त्या 67 जिंकण्यासाठी करायच्या त्या 68, 30 बॉल 68 धावा। दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहिलं मी ते मंगेश फदाले बॉलिंगसाठी येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी स्ट्राईकवर संदीप चव्हाण आणि निशांत वर्तक। 5 ओव्हरमध्ये 68 बनवायच्या। दुसरा डाव, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका तर चांगला खेळला या ठिकाणी, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जरूर आहे परंतु पहिलाच बॉल जातोय सीमा रे। आणखीन एक मोठा फटका, काय सुरुवात केली या फायनल मॅचची आणि संदीप यांच्या बॅट मधून दुसरा बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार। एन्जॉय सुद्धा CHA करतात तेवढं दुसरा कोणी नाही करू शकत, म्हणून CHA चा नाद नाही करायचा। हो, या वेळेला जास्त शफल झाले, खेळायचं होतं स्क्वेअर लेगला परंतु मंगेशने इकडे थांबवलाय। इकडे पाहूयात काय होतंय। डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, त्या प्रयत्नात एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, ज्या ठिकाणी डॉट बॉल येऊ शकला असता तिकडे 2 धावा आलेल्या आहेत। मंगेशने हा बॉल थोडासा वेगात टाकला होता। धावसंख्या जर पाहिली तर 10 वर गेली आहे। 68 धावांचा करायचा पाठलाग फायनल मॅच। या वेळेला वेगात बॉल टाकलाय, लेंथ वरून मात्र शूट केला बॉल आणि मंगेश बॅटिंग मध्ये देखील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि बॉलिंग मध्ये आता कमबॅक करतायत। 10 धावा धावफलकावर आहे। माझ्या मते जवळपास 42-43 वय असेल मंगेश याचं सुद्धा, परंतु गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा खेळतोय आणि व्यावसायिक क्रिकेट देखील गाजवतोय।
यावेळेला देखील पुन्हा चांगला फटका गॅप मध्येच खेळला जातोय. फिल्डर येत आहेत, पाहूयात बॉल अडवलं जाईल का, परंतु नाही, बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. 4 ठिकाणी 14 वर जातोय. जशाच तसं प्रत्युत्तर, आणि ही मॅच फायनलची आहे, त्यामुळे दोन्ही टीम उगाच इकडे आलेल्या नाहीयेत, मेहनत करून आल्यात आणि फायनल सुद्धा सहजासहजी दुसऱ्याला जिंकून देणार नाहीये. मेहनत तर दोघांनाही करावीच लागणार आहे. यावेळेला आणखीन जिकडे क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जातोय तिकडे बॉल मारतोय हा फलंदाज, आणि हाही बॉल जातोय सीमारेषा पार. ओव्हरमध्ये 18 धावा आलेल्या आहेत आणि आता मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये अजूनही मात्र 50 धावा बनवायच्या आहेत. 4 ओव्हरमध्ये 50 होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील आणि थांबवल्या सुद्धा जाऊ शकतात. एखादं चांगली ओव्हर सन इम्पॅक्टला सुद्धा मॅच मध्ये आणेल आणि अशाच प्रकारे धाव येत राहिली तर वेदांत चॅलेंजर देखील मॅच जिंकू शकते इकडे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे लागलंय. आमच्या सीएचे बांधवांची बच्चे कंपनी, लहान लहान मुले सुद्धा दिवसभर आनंद घेत आहेत, कारण हा आमचा कौटुंबिक सोहळा आहे. मॅच सुरू करायची, कोणत्याही प्रकारचा विलंब नाही करायचा आहे. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटके संपली नाही तर शेवटच्या ओव्हरसाठी तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावाच लागणार आहे. दोन्ही टीमसाठी हा नियम आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दिवसभर आनंद घेतात आमचे सीएचे बांधव या दर्जेदार क्रिकेटचा. गेली 2 दिवस आणि 13वे पर्व या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रत्येकाने घेतलेली मेहनत, ही स्पर्धा नावारूपाला आली आणि आज सगळ्या ठिकाणी चर्चा होते. अजूनही 24 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता. पाहूयात बॉलिंगमध्ये बदल केला जातोय आणि बॉलिंगसाठी या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे ते विनय कवटी यांना. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विनय कवटी, सकाळच्या सत्रात चांगली गोलंदाजी केली होती विनय कवटी यांनी. यस, येणाऱ्या 19 फेब्रुवारीला PUB या ठिकाणी आपण सगळे मिळून दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहोत. 19 फेब्रुवारी जगात भारी. या वेळेला पहिला बॉल वेगात टाकलाय. दबाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होतोय, परंतु पहिला बॉल डॉट आलाय. इकडे जर पाहिलं तर समीकरण बदल. चला मॅच सुरू करायची आहे. चला चला चला. हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतीश देवकर आने वाले कस्टम डे के दिन जितने एक टूर्नामेंट होने वाली है और हमारे सीएचे भाइयों को भी वहां एक मौका इस साल मिलने वाला है. और ओहो, इकडे मेन विकेट आली आहे विनय कवटी. ओके, यस सर. तर जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय विकेट तर आली आहे. पहा, या विनय कवटीला आज सकाळपर्यंत माहित नव्हतं ही स्पर्धा मी खेळतोय की काय, परंतु मॅच पाहायला बिचारा आला. एक खेळाडू आला नाही म्हणून बदली खेळाडू आला. सकाळी सतीश देवकर, मंथन डाकी आणि आता आउट केले मात्र या ठिकाणी निशांत वर्तकला सुद्धा. त्याच्यासाठी देखील टाळ्या. पुरस्कार त्यांनी मिळवलाय सुद्धा. विनय कवटी, रोहित. ओहो, या वेळेला मात्र आणखीन एक अप्रतिम बॉल. विनय कवटी दुसरी विकेट आणि त्याचबरोबरने अतुल आवटी यांचे 2000 सुद्धा आपल्या खिशात टाकतोय. विकेटचं पतन.
दोन्ही बाजूला मॅच गेली तर मजा येते, कारण पहिली ओव्हर ही बॅटिंग टीमच्या बाजूने गेली होती आणि दुसरी ओव्हर आतापर्यंत बॉलिंग टीमच्या बाजूने गेली आहे. मजा येणार आहे, कारण ही फायनल मॅच आहे. मॅच सहजासहजी कोणी सोडणार नाहीये. विजय येतात बॅटिंग करण्यासाठी, विजय सातोसे, परंतु समोर विनायक आवटी आग ओकणारी गोलंदाजी करतायत. आणि पुढल्या वर्षी माझ्या मते विनायक आवटी आमच्याच टीममध्ये पाहिजे, याच्यासाठी देखील झुंबड उडेल. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी यावर्षी दिलाय. वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि त्यानंतर जर पाहिलं तर चांगली कामगिरी केली, परंतु विजय यांचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला संदीप चव्हाण यांचा अनुभव हे देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर सध्या 22 धावा धावफलकावर आहे. फायनल मॅचला आपण पाहतोय आमच्या सीएचे बांधवांची, सीए बांधवांकडून आणि सीएचे बांधवांसाठी भरवलेली स्पर्धा, सीएचे प्रीमियर लीग. यावेळेला बॅकफुटला गेले, हळवार पद्धतीने बॉलला थर्डमॅनच्या क्षेत्रात ढकललं. एक धाव तिकडे घेतली जाणार आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. चेंडूची फेकी केली जाते. तोपर्यंत जर पाहिलं तर 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या मॅचला जिंकायचंय आणि जिंकण्याचे प्रयत्न दोघांनाही करावे लागतील, कारण ही एक वर्ष वाट पाहावी लागते सीएचे प्रीमियर लीगची फायनल खेळण्यासाठी. वेदांत चॅलेंजर, सचिन फदाले, दत्ताशेठ भालेराव, दुसऱ्या बाजूला रामचंद्र राजमाणे, संतोषजी फाफाळे आणि सचिनजी मोरे यांच्या मालकीची असणारी टीम आहे. फायनल कोण जिंकणार याची चर्चा आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला ढकललाय. एक धाव जर पाहिलं तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. गॅप मध्येच बॉल होता आणि त्यामुळे 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. आणि या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर काय बॉलिंग केली आहे. फक्त 7 धावा देत 2 विकेट घेतलेल्या आहेत. विनायक आवटी यांनी त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. मॅच ऑन ठेवली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये संदीप चव्हाण आहेत हेही विसरून चालणार नाहीये. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आमच्या सीएच्या बांधवांना देखील मागील 13 वर्ष वेळ लावतोय आणि हेच क्रिकेट घेऊन येतंय आम्हाला मैदानाच्या आतमध्ये. मॅच पाहण्यासाठी येतात कित्येक जण, मॅच आपल्या टीमची मॅच पाहण्यासाठी येत आहेत, आपल्या कंपनीतील प्लेअरची मॅच पाहण्यासाठी येत आहेत, आपल्या गावातील प्लेअर इकडे खेळतोय म्हणून देखील पाहण्यासाठी येत आहेत, आपला मित्र खेळतोय म्हणून देखील येत आहेत. आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकही आवर्जून येताना पाहायला मिळत असतात. आयोजन कमिटी मेहनत घेते, दरवर्षी काहीतरी नाविन्य पाहायला मिळतं आणि एक स्टँडर्ड जपलंय या स्पर्धेने. आणि गेली 13 वर्ष त्याचमुळे ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. आणि काही तर म्हणजे अगदी जून महिना सुरू झाल्यावरच वेध लागतात कधी आहे सीएची प्रीमियर लीग. ओहो, इकडे मात्र खराब बॉल होता आणि त्याला मात्र या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरताना पाहायला मिळतोय. शाबार गेलाय सर, नो दिलाय ना. यस, नो बॉल आणि प्लस 4 धावा असा पंजा आला इकडे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. शंभो, धाव संख्या पुढे गेली आहे ती म्हणजे 30 धावा. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलेल, कारण अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 18 बॉल बाकी आहेत. पहिलाच बिमर आला, 18 बॉल मध्ये 38 करायचे. या वेळेला फटका खेळलाय खरा, तो फसलाय. एक धाव फ्री हिट आहे, कॉल दिला गेलाय, पाहूया. आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. कौतुक करावं लागेल या ठिकाणी दोघांचंही, ज्या पद्धतीने धावलेत. आणि आता जर पाहिलं तर 36 ची आवश्यकता अजूनही आहे. 17 बॉल 36. मॅच कोण जिंकणार अजूनही कुणाला माहिती नाहीये. एवढं जबरदस्त क्रिकेट इकडे पाहायला मिळत आहे. कधी सन इम्पॅक्ट, कधी वेदांत चॅलेंजर यांनी जाणारी मॅच पाहायला मिळते. हो हो हो, इकडे जर पाहिलं तर बॉल पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. एकाने थोडासा अडवला, दुसऱ्याने मात्र तो पकडला आणि थ्रो देखील गेला. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल ती म्हणजे 16 बॉल 35 अजूनही पाहिजेत. काय होणार. निमेश रेडकर, अंधाराचं साम्राज्य थोड्या क्षणात या ठिकाणी येईल खरं, परंतु त्या अगोदर आपल्याला कळेल की आज 13वं पर्व कुणी जिंकलंय या स्पर्धेचं. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. बॉल मात्र थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. गॅप मध्येच खेळलाय. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा. वाह, सीमारेषा पार. आता मलाही बोलायची
ऐका डीजे, हे दोन्ही बॅटिंग करतायत ना, दोन्ही 40+ चे बॅटर आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. निमेश यावेळेला देखील फटका चांगला खेळलाय लॉंगॉनच्या दिशेने, मात्र त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्यासाठीचा कॉल दिलाय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहिलं मिळतंय. काय होईल या मॅच मध्ये? 14 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. हळूहळू हळूहळू मॅच चुरशीकडे चालली आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार? पहिला नंबर वेदांत चॅलेंजर म्हणजे सचिन फदाले, दत्ता भालेराव की रामचंद्र राजमाने, संतोष पापाळे, सचिन मोरे यांचा असेल का सन इम्पॅक्ट? हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा निमेश रेडकर, या वेळेला देखील चांगला फटका तिकडे खेळला गेलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली, चेंडूची फेकी होते. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि जाऊन पोहोचते धावसंख्या ती 39 धावा. ओव्हर तिसरी सुरू असताना 39 म्हणजे सरासरी चांगली आहे, परंतु दोन्ही टीमच्या बाजूने अजूनही मॅच आहे. 13 बॉल 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एक बॉल बाकी आहे, शेवटचा एक बॉल बाकी आहे. 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. सीएचे बांधवांची स्पर्धा, सीएचे प्रीमियर लीग. यावेळेला वेगात बॉल टाकलाय निमेशने ऑफस्टमच्या बाहेर आणि आता जर पाहिलं 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 39. मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता अजूनही आहे. कस्टम मध्ये जाणारे देखील आमच्या प्रश्नचिन्ह असायचं, परंतु आता थोडासा काळ बदललाय आणि असे हे आमचे सगळे सीएचे बांधव, बरोबर ना मोरे साहेब? हा सगळा काळ डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतोय. पूर्वी मॅन्युअल होतं, त्यानंतर जर पाहिलं तर ईडी आलं, त्यानंतर आता डीपीडी, आता असे थोडे थोडे बदल होत चाललेत. परंतु आमची ही सीएचे प्रीमियर लीग मात्र तशीच आहे, किंबहुना पहिल्यापेक्षा जास्त चांगली या वर्षी देखील भरवली गेली आहे. आणि आमचे त्याचं कारण आहे बघा, सुख दुःखात आम्ही सगळे एकमेकांच्या साथीला उभे आहेत. आज एखाद्या ऐका आज एखाद्या सीएचे बांधवाला काय झालं तर त्याच्या मागे सुद्धा आम्ही सीएचे बांधव सगळे एकत्र येतो आणि त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन किंवा त्याच्या कुटुंबासाठी राहणारे सुद्धा आमचे सीएचेच असतो. शेठ थोडेसे लेट येतात, परंतु आमचे बंधू सीएचे त्याच्या अगोदर येतात. आणि म्हणूनच या सीएचे मध्ये आम्ही कार्यरत होतो किंवा आहोत याचा अभिमान आहे आम्हा सगळ्यांना. या वेळेला फटका चांगला खेळलाय. विजय यांच्या बॅटमधून आलेला फटका. मंगेश फदाले त्या ठिकाणी होते. पहिल्याच बॉलवर आली विकेट आणि विकेट घेत आहेत गोलंदाज संतोष फाफाळे. आणि एकटेच नाचतायत, बाकीच्यांचा डान्स कुठे आहे? आमचे सीएचे बांधव खूप सारा एन्जॉय करतायत आणि त्याचं कारण आहे, एन्जॉय क्रिकेट आनंद देतो. तुम्ही कितीही टेन्शन मध्ये असा एखाद्या मैदानात जा, एक मॅच पहा, तुमचा दुःख कुठच्या कुठे जाईल. घरी सांगून आलेला असतो 1 तासात परत येतो, परंतु मॅच पाहायला गेल्यानंतर सकाळची संध्याकाळ कधी होते ते सुद्धा कळत नाही. असा हा क्रिकेट आपल्याला वेड लावणारा खेळ आहे आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी आहोत. या खेळामध्ये गरीब श्रीमंत पाहिलं जात नाही, या खेळामध्ये जातपात पाहिली जात नाही. यावेळेला बिग हिट केलाय, टोलावलाय बॉल, पाहूया त्या ठिकाणी बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार.
कडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. स्वप्नील, याही अगोदरच्या मॅच मध्ये स्वप्नील चांगलं क्रिकेट खेळले होते. समीकरण बदललंय. आता जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठेही जाऊ शकते. मॅच वेदांत चॅलेंजरच्या बाजूने जाऊ शकते. मॅच सन इम्पॅक्टच्या बाजूने जाऊ शकते. पाहूया काय होईल या ठिकाणी. आनंद पहा, हा आनंद 1 वर्ष नाही भेटणार आहे. प्रवीण नाईक यांच्याकडून स्वप्नीलच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आनंद सीएचे बांधव घेत आहेत. आणि हे 13व पर्व कोण जिंकणार याची चर्चा सुद्धा आहे. याही वेळेला मात्र स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर, परंतु बॉल नाही थांबला. बॉल जातोय सीमा रेषा पार. वाह, धन्यवाद डीजे. कल हम कहा तुम कहा. कोणी जाईल पासिंगला, कोणी जाईल डिलिव्हरी काढायला, कोणी जाईल बॉन्ड मध्ये, कोणी जाईल मात्र विविध ऍड मध्ये. यावेळेला चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु कामावर जायचंय आणि कामावर जर नाही गेला तर पेनल्टी लागेल. इकडे जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगले कॅल्क्युलेशन पाहायला मिळतं इकडे. आता जर पाहिलं तर 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. फायनल यालाच म्हणतात. दोन्ही टीम हार मानायला तयार नाहीये. फायनल मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते आणि फायनलची मॅच अशीच असते. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. कोण जिंकणार ही मॅच. संतोष पाफळे क्षमता आहे त्यांच्याकडे, कमबॅक करावं लागेल, परंतु हे दोन्ही बॅटर चांगले आहेत. स्वप्नील आणि संदीपचंही कौतुक करावं लागेल. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी शेवटचे 8 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. सुपरहिट मुकाबला. दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि फायनल खेळतायत. सीएचे प्रीमियर लीग आहे. साधं सुद्धा काम नाहीये. सहजासहजी इकडे काही मिळणार नाहीये. मेहनत केल्याशिवाय इकडे तुम्हाला काही मिळणार नाहीये. मेहनत करावीच लागेल. संतोष पाफाडे, या वेळेला फटका जर पाहिला तर फसला जरूर आहे. त्या ठिकाणी एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. चेंडूची फेकी, परंतु तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 7 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. कधी सन इम्पॅक्टच्या बाजूला, कधी वेदांत चॅलेंजरच्या बाजूला, कधी रामराज माने, संतोष पापाळे, सचिन मोरे यांच्या बाजूला, कधी सचिन फदाले, दत्ता भालेराव यांच्या बाजूला, कधी डॉक्सला, कधी कस्टमला, कधी एक्सपोर्टला, कधी इम्पोर्टला मॅच चालली आहे. हा प्रत्येक षटकारासाठी स्वप्नीलच्या मात्र प्रवीण नाईक साहेबांकडून पुरस्कार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 7 बॉल बाकी आहेत. 15 मजा घेतात सगळे सीएचे बांधव. काही टीमला मात्र वाटत असेल बॅटिंग करणारी टीम जिंकावी, काही टीमला वाटत असेल बॉलिंग करणारी टीम जिंकावी. पाहूया काय होईल. या वेळेला हा बॉल जर पाहिलं तर बॅटची कडा घेत निघालाय मागे. ओहो, पाहूया त्या ठिकाणी बॉल अडला जाईल का, परंतु बॉल जातोय सीमा रेषा पार.
बेस्टची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. अजूनही कुणालाच माहित नाही सन इम्पॅक्ट जिंकणार की वेदांत चॅलेंजर जिंकणार. तेच मात्र या ठिकाणी सन इम्पॅक्ट क्लिअरिंग शिपिंग अँड एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, दुसऱ्या बाजूला वेदांत चॅलेंजर. सतीश सर, फायनल टाय झाल्यावर काय कंपल्सरी चेसचा नियम आहे, म्हणजे या 11 धावा कराव्याच लागतील. पाहूया 6 बॉल आणि 11. आणि आता बॉलिंग साठी येत आहेत. अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. शेवटचा षटक आहे. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार. एका बाजूला जर पाहिलं तर वेदांत चॅलेंजर, एका बाजूला सन इम्पॅक्ट. फायनल मॅच. कोण जिंकणार पहिला नंबर, कोण जिंकणार दुसरा नंबर, कोण मिळणार विजेतेपदाची ट्रॉफी, कुणाला मिळणार दुसऱ्या नंबरची ट्रॉफी, कोण होणार CHA चा या वर्षीचा बादशहा. बाकी आहे 1 ओव्हर. पहिला बॉल हा जर पाहिलं तर या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. सहा बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ती तब्बल 10 धावांची आवश्यकता अजूनही आहे. या वेळेला उसळी होती बॉलला, पाठीमागच्या बाजूला खेळलेत. 1 धाव तिकडे पाहायला मिळते. फेकी चांगली पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. आणि आता जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 5 बॉल 9. स्वप्नील स्ट्राईक वर येताना पाहायला मिळत आहेत. अजिंक्य स्वप्नील 5 बॉल मध्ये 18 धावांवर बॅटिंग करतायत. मॅच नाही संपली आहे. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. 9 धावांची आवश्यकता. CHA चा बादशाह कोण ठरणार या वर्षीच्या क्रिकेटचा. या वेळेला फटका खेळलाय आणि बाहेरही पाठवलाय. वाह, काय स्ट्रोक. रेषा पार. षटकार. साठी 500 रुपये. विजय गायकवाड कोणे लागेल यांच्याकडून या स्ट्रोक साठी 500 रुपयाचा पुरस्कार. याही वेळेला जर पाहिलं तर पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु तिकडे 1 धाव मिळणार आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा आणू शकते. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. मंडप डेकोरेटर आपण संपर्क साधायचा आहे. फायनल मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. हा, तीन चेंडू आणि 2 धावा. फायनल मॅच 2025 वेदांत चॅलेंजर सचिन फदाले आणि कंपनी. ओ, इकडे जर पाहिलं तर एक चांगला बॉल आलाय. मॅच नाही संपली आहे आणि एक संधी होती स्टंपिंगची, ती मात्र या ठिकाणी गमावली गेली आहे. 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. वा 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 वा, मॅच ऑन आहे. अजिंक्य मॅच नाही सोडत आहे. काय होणार. ओ, दोन बॉल 2 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही संपलेली नाहीये. रिवर्स फटका खेळला आणि मॅच दत्ता भालेराव